दोनही शाहिरांच्या गणागौरीचे राऊंड झाले आणि आता दुय्यमीला सुरुवात झाली। शाहीर भगवानजीचा हा पहिला फेर होता। भगवान शाहिरांचा हा पहिला फेर होता। शाहिरांनी मला प्रश्न केला होता की गणपती त्यानं स्त्री रूप धारण केलं तर त्या गणपतीचं नाव काय होतं? ज्या गणपतीने स्त्री रूप धारण केलं त्यांचं तंतोतंत मी उत्तर दिलं, पण शाहीर भगवानजीला हे पाणी पचलं। ठीक आहे, माझं चुकलं आहे ना, पण खरं करून दाखवायला पाहिजे होतं ना। मी काय विचारलं होतं प्रश्नामध्ये? याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? नाही ना। सीता माता तिला भूमजा का म्हणतात हे मी तुला विचारलं। भूमजामध्ये काय होते? जमीन। आणि तुम्ही ना सांगितलं का सीता मातेला जमिनीमध्ये गाळलं? आता नको पारा मागा पुढं द्याने चांगला खवसून देव खमसून कापशी मागाव सारखा देव नाही येत। मी का बोललो हो शाहीर साहेब तुम्हाला? वारे भगवान भाऊ, तू माया वाटेला नको जाऊ। शाहीर मारुती म्हणतात मला। बिना सेफ्टीचा मारुती। जिधर उधर देखो मेरे नाम का बजता है डंका। जिधर उधर देखो मेरे नाम का बजता है डंका। अरे मैं वो हनुमान जी हूँ जिसने जलाई थी रावण की। नाव आहे तुमचं भगवान। तिकडे भगवान इकडे मारुती सगळे देवाचे देवच उतरले बा। पाहून आता या भगवान देवामध्ये किती ताकद आहे, या मारुती देवामध्ये किती ताकद है, देखते हैं आगे आगे होता है क्या। सुन लो भगवान शाहीर अभी शेरो शायरी और मेरा गाना क्या कहता है। शांत बसा माय बापानो, दुय्यमीला मजा येणार आहे। शांत बसा माय बापानो, दुय्यमीला मजा येणार आहे। शाहीर मारुती आज भगवान दादाची चांगली मजा घेणार आहे। कारण की शाहीर भगवान आणि शाहीर मारुतीचा या ठिकाणी दुय्यमी जंगी सामना। गाण्याची तोड भगवान जी शाहीर गाण्याने देणार आहे। गाण्याची तोड गाण्याने देणार आहे, पण एकाची जित या ठिकाणी दुसऱ्याची हार होणार आहे। का म्हणलं हो भगवान शाहीर तुम्हाला? काहीच बोललो नाही। भगवान शाहीर आले, मस्ती में चढा है क्या बोलते? तुला खपवतो म्हणजे 12च्या भावा। 12च्या भावात एवढे सस्त्या का तुम्ही? एवढे सस्त्या? हाँ, धुरंधर शायरी से पाला पड़ा है म्हणते। मैं धुरंधर शायर हूँ बोलते। देखते बेटा आगे आगे होता है क्या।
अब शाहिर साहब सुन लो मेरा गाना क्या कहता है। सुनाइए। मेहमान देख के खुश हो जाए ऐसी ताली सजाना चाहिए। ओ भगवान जी, मेहमान देख के खुश हो जाए ऐसी थाली सजाना चाहिए और गाना ऐसा गाओ भगवान जी कि लोगों ने ताली बजाना चाहिए। बजाइए। इंजेक्शन ऐसे लगाओ कि मरीज को होश आना चाहिए। होश आना चाहिए। इंजेक्शन ऐसे लगाओ कि मरीज को होश आना चाहिए और ताली ऐसी बजाओ यारो कि गाने वालों को भी मजा आना चाहिए। जसं तुमचं नाव आहे तसं तुमचं काम पाहिजे, काम पाहिजे. नाही तर हलवली डुईने भुलवली बाई बाई असं नाही. नाही. पैसे नाही चोलण्यात का अर्थ आहे बोलण्यात. बोलण्या. शायरी शिकासाठी अकलीचे चणे खावं लागते. कायचे चणे? अकलीचे नाही का? अकलीचे चणे लागते. अक्कल ठेवून सगळ्यांनी काम करावं लागतं भगवानजी. नुसतं गाणं बोलल्यानं जमणार नाही. काय म्हणते माझं गाणं? अरे राम भक्त में हनुमान जी सागर का मोती हो. अरे राम भक्त में हनुमान जी सागर का मोती हो. अरे लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो. लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो. राम भक्त में हनुमान जी सागर का मोती हो. राम भक्त में हनुमान जी सागर का मोती हो. हे लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो. लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो. सुना है मैंने विरली गांव में तेरा बहुत ही मान है. सुना है मैंने विरली गांव में तेरा बहुत ही मान है. और गांव के सारे लोग कहते हैं तू गांव की एक शान है. मैं शायर मारती हूँ तो तू मेरा भगवान है. भगवान है. भगवान है. इसीलिए मैं तेरा मान रखता हूँ, सम्मान करता हूँ. जरा मारुति शायर से लड़ना है तो सोच समझ के बोलना चाहिए. अरे वाह. नहीं तो ये मारुति शायर है, तेरी लंका कब जला के खा कर देगा पता भी नहीं चलेगा. आए मैं तो सब है. अच्छे को इसकी पहचान नहीं, अच्छे को इसकी पहचान नहीं, बस सूरत को ये माल कहता. अच्छे को इसकी पहचान नहीं, बस सूरत को ये माल कहता. मैं हर सवाल का जवाब देता हूँ लेकिन ये भगवान शेर मेरी ही लाल कहता. शायर मारुति नाम है मेरा, शायर करना काम है मेरा. ठंडी हवा चल रही
मैं तुझे मारूंगा नहीं, क्योंकि नाम मेरा मारुति है। मारुति चिंता कर मत भाई, मैं तुझे मारूंगा नहीं। और तू जीतने की बात करता है भगवान, तू जीतने की बात करता है, लेकिन मैं हारूंगा नहीं। शायर मारुति नाम है मेरा, शायर करना काम है मेरा। शायर मारुति नाम है मेरा, शायर करना काम है मेरा। अंधेरों को मैं दूर कर देता, अंधेरों को मैं दूर कर देता, मैं वही रोती हूँ। लंका जला के, अरे लंका जला के, अरे लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारुति हूँ। लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारुति हूँ। उभ्यानं बोंबलत्या भगवान शाहीर, याच्या धोत्रात शिरली मुंगी। मुगीनकडे सगळ्यात कोटी चावा घे. उभ्यानं लावत्या भगवान शाहीर, याच्या धोत्रात शिरली मुंगी। मी त्रिगुणाचा बादशाह हो, तू वाजवून देईन पुंगी। नको वाजव. हा? नको वाजव. विचार करून राहिलो म्हणून होय का? ऐक काय म्हणतो, टोचलं नाही याला तरी याच्या नाकात गेला गोमाशा। गोमाशा. टोचलं नाही याला तरी याच्या नाकात गेला गोमाशा। टोचलं नाही तरी याच्या नाकात गोमाशा गेल्या। आणि कोण पकडून आणला याला, हा केरडीचा हेले। ज्ञानी ध्यानी शायर है, तू बात करता है कैसी? कैसे? अरे ज्ञानी ध्यानी शायर है, तू बात करता है कैसी? और शेर मारूंगा ऐसा बेटा, तेरी कर दूंगा ऐसी तैसी। ऐसे तैसी. जाने अपनी मैंने लुटाया, एक हाथ में पर्वत उठाया। मैंने अपनी लुटाया, एक हाथ में पर्वत उठाया। आग में गया तो कर दूंगा अंदर, अरे आग में गया तो कर दूंगा अंदर, मैं वही रोती हूँ। मैं हाथ पाँव काट डालूंगा तेरे कलम के तलवार से, हाथ पाँव काट डालूंगा तेरे कलम के तलवार से। तू मर जाएगा यहाँ मेरी एक ही वार से। जास्त वेळ लागत नाही। हा, माझं नाव मारुती आहे। मारुती म्हणजे काय होते माहिती आहे मी तुले? मी रावणाची रंका जाणणारा माणूस आहो। तर असे भगवान माझ्या समोर काहीच राहत नाही, हे लक्षात ठेव। भगवंताले तो गिराले गेला होता, हनुमानजी त्या सूर्यदेवाला गिळायला गेलेला होता, पण गिळू शकला नाही। त्याला गुरु केला, त्याला गुरु करावं लागलं। म्हणून म्हणतो मी, सूर्यदेवाचा अभ्यंग नदी नाले आटे, आणि शाहीर मारुतीशी गंमत घेताना चांगल्या चांगल्याची फाटे। सांग भगवानजी, आता तुले कसं वाटते? कसं वाटे? टोचले का आता त्या ढुंगणाला काटे?
मात येते नको टोचायला सांगा. बसा उठा बसा तरच होईल. हा? उठा बसा तरच होईल. लहानसा माणूस पाहून सगळ्याने तो खूप फिरून राहिला काय तो कुठपर्यंत चालते असतात काय म्हणते एक हाथ में पर्वत उठाया जाने अपनी महीने लुटाया एक हाथ में पर्वत उठाया जाने अपनी महीने लुटाया एक हाथ में पर्वत उठाया हम चली सो हर दिन पढ़ते हम चली सो हर दिन पढ़ते मैं वो पोती हो अरे लंका जला के कुठं गेला हा अरे लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो लंका जला के खाकर दूंगा मैं वो मारती हो ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान नाही खोला अरे ज्ञानाच्या सागरात गेलास पण भगवान ज्ञान नाही खोला आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे पण या लोकांना कळते सारं या जनतेला कळते सारं या ठिकाणी कोण डाबाडोला या जनतेला कळते सारं या ठिकाणी कोण डाबाडोला म्हणून भगवान शाही जरा तोंडाले जरा आवरा नाहीतर हा मारुती शाही मोठा बेकार माणूस आहे काय सांगू काय म्हणतो तू कितने ही मारने की कोशिश करेगा फिर भी मैं मरने वाला नहीं हूँ क्योंकि मैं मारुति तू कितने ही मारने की कोशिश करेगा भगवान फिर भी मैं मरने वाला नहीं हूँ और तेरी इस गिदड़ धमकियों से मैं डरने वाला नहीं हूँ शाहीर मारुति से जो भी लेता है पंगा ऐकून घे तुझ्या कामामध्ये शाहीर मारुति से जो भी लेता है पंगा माँ कसम उसको जिंदा छोड़ता नहीं कर देता है नंगा गाना गाना ना बर सूर्य भान के महफिल में राम बसा है मेरे दिल में आप में गया तो कर दूंगा अंदर आप में गया तो कर दूंगा अंदर मैं वही रोती हो काऊन मला हिरोती म्हणते माहित आहे तुले मला काऊन हिरोती म्हणते माहित आहे तुला ए भगवान इकडे लक्ष ठेव ना पहिली भेटली जया नाही पहिली भेटली सुरमा आणि तिने म्हणलं धर्म सूर नाही का बसाल बंद समजली पहिले भेटली सुरमा तिने म्हणलं धर्म तिने काही धरला मग भेटली सोनी आणि तिने पकडली बाई लोणी नाही का समजली नाही भलत सत समजू नको मग भेटली जया तिनं केलं मला बया तेव्हापासून माझ्या डोकं चालत नाही आणि आता हा भेटला भगवान आता भगवान काय करते तर समज का हे भगवान जसं नाव आहे तसं काम पाहिजे समोरच्या फिरा पाहिजे आमच्या
महाराष्ट्रातील खातनाम क्लास मास्टर आमचे मामाजी महेती शेंडे साहेब यांच्याकडनं 100 रुपयाची भेट आली. पार्टीकडून सदस्य प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. आता काय म्हणतो काय भगवान साहेब राय समोर. तू कितने ही गहराई में जाएगा ओ भगवान, तू कितने ही गहराई में जाएगा, तुझे कुछ मिलने वाला नहीं है. यह है त्रिगुण निशान का पहिया, उससे हिलने वाला नहीं है. और सूर्य भान के महफिल में राम बसा है मेरे दिल में. अरे आप में गया तो कर दूंगा अंधा, आप में गया तो कर दूंगा अंधा, मैं वही रोती हूँ. अरे लंका जला के, अरे लंका जला के, अरे लंका जला के खा कर दूंगा मैं वो मारती हूँ. लंका जला के खा कर दूंगा मैं वो मारती हूँ. त्याच्यानंतर शाहीर भगवानजीने चौपट गावली. चौपट गावली. शाहीर साहेब गाण्यात नाही चवीनं बनलो म्हणता कवी. हा? गाण्यात नाही तुमच्या चवी आणि बनलो म्हणता तुम्ही कवी. जमल का? याचं गाणं तरी जमलं का? जमलं का माय बाप हो याचं गाणं तरी? हा? आता चौपट मध्ये आहे काय म्हणते चौपट. नवीन चौपट आहे आणि कालच लिहिली आज सादर करत आहोत. गाणं कसं गावावं लागते, गाणं कसं बनवावं लागते शिकून घ्या आधी आणि मग करतो तमाशा. तमाशाचा अर्थ तुला कळते तरी का?